नमस्कार. सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मसाला पाव करणार आहोत. भूक लागली की आपल्याला पटकन करता येण्यासारखी ही रेसिपी आहे. लहान मुलांनाही आपण लगेच देऊ शकतो. त्यामुळे आज आपण ही रेसिपी करणार आहोत. तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ. त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, 2 कांदे, 2 मी हा लादी पाव कापून घेतलेला आहे, मीठ, बटर, तेल, 1 सिमला मिरची, पावभाजी मसाला, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपण ते कसं करायचं त्याची कृती बघूया. प्रथम कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि त्या तेलामध्ये हे तेल टाकून घ्यायचं आणि त्या तेलामध्ये बटर टाकायचं आणि दोन्ही जरा गरम करून घ्यायचं. कारण बटर आधी टाकलं तर ते बटर करपून जातं, म्हणून ते तेल टाकल्यानंतरच बटर टाकायचं असतं. आणि नंतर ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे. हा मसाला पाव तुम्ही अख्खा पाव घेऊन सुद्धा हा मसाला त्याच्यात भरून तुम्ही बटर लावून गरम करून करू शकता. पण मी हे तुकडे करून केलेलं आहे, वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखव. आता जिरे तडतडले, आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू. कांदा थोडा मऊ करून घ्यायचा. कांदा तुम्हाला लवकर मऊ करून घ्यायचा असेल तर त्याच्यावर मीठ टाकायचं त्याच्याबरोबरच, म्हणजे कांदा आपला लवकर मऊ होऊ शकतो. हे त्याच्यावर मीठ टाकलं थोडं. मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाका. मीठ टाकल्यानंतर आता त्याच्यावर आपण आलं लसणाची पेस्ट टाकूया. ती पेस्ट त्याच्यावर टाकून ते परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा कमी होतो, म्हणून ती आलं लसणाची पेस्ट आपण कांद्यावर टाकणार आहोत. सिमला मिरची पण टाकायच्या त्याच्यावर. म्हणजे सिमला मिरची थोडी शिजून जाईल त्याच्यावर, म्हणून कांद्यावर ती सिमला मिरची टाकायची. आता त्याच्यावर टोमॅटो टाकला, कारण आपल्याला टोमॅटो पण मऊ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता त्याच्यावर आपण हळद, पाव चमचा, तिखट आपण 1 चमचा टाकलंय आणि थोडं तुम्हाला जर तिखट चालणार असेल तर तुम्ही टाकू शकता. आता पावभाजी मसाला आपण साधारणपणे 1 ते 2 चमचे आपण पावभाजी मसाला टाकू.
आणि चाखल्यानंतर तुम्हाला जर त्याची तुम्हाला असं वाटलं मसाला आपल्याला टाकायला पाहिजे तर तुम्ही वरतून परत टाकू शकता. आता हे सर्व मसाले टाकल्यावर जरा गॅस बारीक करून ते परतून घ्यायचे, नाहीतर मग ते करपतात. हा मला मसाला कमी वाटला म्हणून मी परत पावभाजीचा मसाला टाकलाय. मीठ पण परत टाकलं. आता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत. चाखून बघितल्यावर तुम्हाला हे सर्व टाकता येतं, त्याच्यावर परत टाका. मसाले करपू नये म्हणून थोडंसं आता मी पाणी टाकते. ह्या मसाल्यामध्ये मी साधारण पावभाजीचा मसाला चाखून बघितल्यानंतर पण टाकला असा साधारण मी 2 ते 2.5 चमचे पावभाजीचा मसाला टाकलाय. आणि आता मी थोडं पाणी टाकलं 1-2 चमचे. त्याच्यामुळे हे मसाले सर्व मिक्स होतील व्यवस्थित. आणि टोमॅटो भाजी ती टाकलेली सिमला मिरची वगैरे नीट शिजतं. तरी पाणी मी जवळजवळ 4 चमचे तरी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा कापलेला आपला ब्रेड टाकायचा आणि ते व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून मग कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करायचं. हे सर्व झालं आता मिक्स. अशा तऱ्हेने आपला हा मसाला पाव तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.